आपका मुकाबला खेला जाएगा आर्यन 11 पिंपल घर से। देखते हैं वहां पर पहला ओवर लेकर आ रहे इस वक्त मोहसिन। बहुत ही अच्छी ऑलराउंडर खिलाड़ी है मोहसिन। इस वक्त स्ट्राइक पर कौन है? हर्षद है स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइकर एंड पर है सनी। देखिए आप देख रहे हैं इस वक्त श्री पूनम चंद जी गुप्ता चषक 2021 22 संयुक्त स्पोर्ट गौरीपाड़ा की दिन। ये देखिए अंपायर का इशारा आता हुआ और मैच की शुरुआत। मोहसिन की पहली गेंद इसी बीच ऑन साइड में खेल दिया वहां पर। ओहो कमाल की फील्डिंग, क्या तौसीफ है वहां पर। जी हाँ बहुत ही कमाल की फील्डिंग तौसीफ की देखने को मिलती हुई। जी हाँ अगर मैं बात करूं बीसीसी पड़गा की तो पूरी तरह से जान झोंकती है जब वो फील्डिंग करती है तो। इसी बीच वहां पर कट करना चाहते थे ऑफ स्टंप के काफी बार दी गेंद, अंपायर का इशारा वाइड बॉल। इस बार छोड़ दिया था। ओ हो ये देखिए अंपायर फारूक बड्डी सर का इशारा बिल्कुल माइकल जैक्सन के अंदाज में आता हुआ वाइड बॉल। दर्शकों को तो इसी चीज का काफी दिनों से बेसब्री से इंतजार था, वो इंतजार खत्म हुआ। इसी बीच वहां पर स्विच हिट खेला है बल्लेबाज ने, थर्ड मैन की दिशा में गेंद जारी है, खिलाड़ी मौजूद नहीं, बहुत ही कमाल का शॉट 4 रनों के लिए। इस वक्त देखना है कितने रन बने हैं। 8 रनों पर स्कोर पहुंच चुका है। जय गांव देवी का बहुत ही कमाल की शुरुआत कर दी है वहां पर हर्षद ने। ये देखिए यही आप वहां पर कुछ बात करने आए हैं मोहसिन से, क्योंकि थोड़े से महंगे साबित हो गए हैं शुरुआती गेंदों में। देखिए विक्ट्री 11 आपको कहीं भी नहीं जाना है। इस मुकाबले के बाद आपका मैच है आर्यन 11 पिंपल घर से। इसी बीच अगली गेंद को हवा में खेल दिया है खिलाड़ी उसके नीचे और बहुत ही खूबसूरत कैच और पहला झटका लगता हुआ इस वक्त जय गांव देवी स्पोर्ट को। वहां पर हर्षद आउट होकर अब पवेलियन की तरफ लौटते हुए। नए बल्लेबाज इस वक्त आते हुए मैदान पर। नए बल्लेबाज हैं इस वक्त अजय, टीम के कैप्टन है। देखना है अजय अपनी टीम की विजय में कितना अहम रोल अदा कर पाएंगे। मोहसिन अच्छी गेंद वहां पर देखना है, मौका था अगर फर्स्ट अटेम्प्ट में गेंद को पकड़ लेते तो रन आउट की अपॉर्चुनिटी बन सकती थी। इसी बीच 1 रनों के साथ अपना खाता खोला वहां पर सनी ने और अब स्ट्राइक पर आ गए हैं टीम के कैप्टन अजय। इसी बीच फिर से अच्छी गेंद उसने दे दिया है एक्स्ट्रा कवर की दिशा में, खिलाड़ी मौजूद है वहां पर, केवल 1 रन बनता हुआ, जिस 1 रन की मदद से स्कोर अब डबल फिगर में पहुंचता हुआ 10 रन।
बीच सवाल लेकिन सहमति नहीं। बहुत ही अच्छी अपील की थी वहां पर, बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, यही कारण था कि अंपायर ने सिरे से नकार दिया। एक ओवर के बाद कुल रन बने हैं 11, एक विकेट के नुकसान पर। ये देखिए एक ओवर एक एक स्कोर है और एक विकेट गिरा है, तो सब कुछ एक एक चलता हुआ, लेकिन यहाँ पर हम काफी अनेक हैं, एक नहीं। देखना है वहां पर दूसरा ओवर कौन से गेंदबाज लेकर आते हैं। देखना है प्रतीक को अभी तक रोक कर रखा है टीम के कैप्टन वसीम शेख ने। अपने ट्रम्प कार्ड को कब इस्तेमाल करते हैं, क्योंकि सभापति चषक में बिल्कुल उनके स्ट्राइकर गेंदबाज थे और बेस्ट बॉलर की जो रेस थी उसमें सेकंड और थर्ड नंबर पर वो रैंक किया था। उन्होंने कुछ स्पर्धा में कुल 7 विकेट अपने नाम किए थे, बहुत ही कमाल की गेंदबाजी की थी, केवल 2 विकेट से चूक गए थे, वरना बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड भी उन्हें मिल सकता था। साकिब की गेंद, इसी बीच लोअर फुल टॉस गेंद, उसे खेल दिया है ऑन साइड में। ओ हो क्या कमाल का कैच है वहां पर सफवान का। ये देखिए हमारे साथ जुड़ चुके हैं शाहिद शेख, क्रिकेट का जुनून, बहुत ही कमाल के गेंदबाज, अपने दौर के काफी लंबे अरसे तक उन्होंने भिवंडी शहर में क्रिकेट खेला। अब अपने युवाओं को हमेशा जोश बढ़ाने के लिए और उन्हें कुछ न कुछ सिखाने के लिए मौजूद रहते हैं, और उनके दो साहबजादे भी बहुत अच्छा क्रिकेट खेल रहे हैं। पड़गा में अंडर 20 में उनके कमाल के जलवे देखने को मिले थे। इस वक्त नए बल्लेबाज आ रहे हैं, ऋतिक है, वहां पर सफलता दिला दी है। ओ कमाल की गेंद, लगता है बीसीसी ने एक नया अपना तुरुप का इक्का ढूंढ कर लाया इस सीजन में, क्योंकि पिछले सीजन में ये गेंदबाज नहीं करता कमाल की गेंदबाजी करते थे अब तक। ओहो फिर से कमाल की गेंद है, इस बार ऑन साइड में खेला है, फाइन लेग की तरफ जा रही है गेंद, काफी फाइन थी। एक रन पूरा हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन 12 रन। ये देखिए यह शॉट फाइन लेग पर फील्डिंग कर रहे हैं इस वक्त, मानो उन्हें छुपा कर रखा गया हो। ये देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज है, बैट्समैन है ऋतिक, यही कारण है क्या फील्ड में परिवर्तन देखने को मिल रहा है। साकिब अगली गेंद लेकर बिल्कुल तैयार, का सामना करेंगे ऋतिक। इस बीच तान दिया वहां पर ऋतिक ने, और ये देखिए गेंद जाती हुई बिग हिट के लिए 6 रन। बहुत ही खूबसूरत शॉट, मानो घर से सेट होकर, बहुत ही खूबसूरत शॉट था वहां पर बल्लेबाज ऋतिक का, मानो घर से सेट होकर आए थे, बिल्कुल पहली गेंद का सामना करे थे और सिक्सर से खाता खोला है वहां पर, और अटैक भी किया है साकिब पर, जिन्होंने बहुत ही कमाल की गेंदबाजी की थी अपनी शुरुआती 2-3 गेंदों में। अगली गेंद इस बार छोड़ दिया है, अंपायर का फैसला वाइड बॉल। अंपायर हसन सर ने हमारी ओर मुड़ते हुए इस एक रन की मदद से, स्कोर है 19 रन। शुरुआत काफी अच्छी हुई है, मैं समझता हूँ इस वक्त जयगांव देवी की, क्योंकि दूसरे ओवर का खेल चल रहा है और 19 रन बना चुकी है। इस बार फिर से तान दिया वहां पर, डीप मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद हैं, एक ही रन से सहमत होना होगा। इस एक रन की मदद से स्कोर है 20 रन 20 रन। अगली गेंद लेकर साकिब उनका सामना करेंगे, टीम के कैप्टन अजय।
हो कमाल की गेंद वहां पर एक बार फिर से साकिब की। जवाब नहीं था कोई भी बल्लेबाज के पास इस गेंद का। डॉट बॉल। दो ओवर के बाद हम देखें तो इस वक्त कुल रन बने हैं 20। पहले ओवर में 11 आए थे, उसके बाद 9 रन खर्च किए यहाँ पर साकिब ने। देखना है तीसरा ओवर, क्या टीम के ट्रम्प कार्ड गेंदबाज आएंगे। जी हाँ, 2 ओवर के बाद कुल रन बने हैं 20 इस वक्त हम अगर करंट रन रेट देखें तो पूरे 10 रनों का है। ये देखिए प्रतीक को अब गेंदबाजी के लिए बुला लिया है वहां पर वसीम शेख टीम के कैप्टन ने, क्योंकि इनके टीम के सबसे भरोसेमंद गेंदबाज है, क्योंकि इनके पास काफी वेरिएशन मौजूद है। गेंदों को बाहर भी निकालते हैं और बीच बीच में अंदर की तरफ भी लाते हैं, और उनका एक तेज तर्रार गेंद और यॉर्कर गेंद भी बहुत ही कमाल की करते हैं। लेकिन जो इनका सबसे बड़ा हथियार है, जब ये गेंद को बाहर की तरफ निकालते हैं, लेकिन इस वक्त इनके लिए कठिनाइयां होंगी, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर हैं, वो हैं ऋतिक, जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की। अब तक 2 गेंदों में 7 रनों पर बल्लेबाजी कर रही है। ऋतिक की पहली गेंद, ये देखिए वहां पर थोड़ी सी छोटी रखा था, इनको खेला, 1 रन बनाए, दूसरे के लिए जाना चाहते हैं, लेकिन खतरे को महसूस किया और अपने बढ़ते कदमों को रोका। केवल 1 रन, इस 1 रन की मदद से इस वक्त स्कोर है 21 रन, 21 रन। देखिए विक्टोरी 11 और आर्यन 11 पिंपलघर, दोनों ही टीम आपको टॉस बॉक्स में आकर रिपोर्ट करना है इनिंग के खत्म होने से पहले पहले। दोनों टीम के कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है इनिंग की समाप्ति से पहले। प्रतीक की अगली गेंद, अब बल्लेबाज हैं अजय टीम के कैप्टन। ये देखिए प्रतीक का असली हथियार, जब सीधे हाथ के बल्लेबाज होते हैं तो गेंदों को बाहर निकालते हैं वो। ये देखिए हमसे जुड़ते हुए पप्पू चौधरी जी, चैलेंज प्रेसिडेंट, वेलकम। अगली गेंद प्रतीक की, ओहो हो, इस बार फिर से बल्ला पहले घुमाता, गेंद बाद में आई, गेंद शरीर से टकराई और इसी बीच 1 रन पूरा किया लेग बाई की शक्ल में। इस वक्त स्कोर है 22 रन, 22 रन। मैं समझता हूँ बहुत ही अच्छा इस्तेमाल किया इस वक्त प्रतीक का टीम के कैप्टन वसीम शेख ने। बीच में लाए हैं जहाँ पर रनों की रोकथाम लगा सकते हैं प्रतीक, और अगर वो चाहे तो उन्हें आखिरी ओवर भी करवा सकते हैं, क्योंकि 5वां और आखिरी ओवर हमने अक्सर देखा है इसी ओवर में मैच पलट जाते हैं। अगली गेंद प्रतीक की ऋतिक के लिए, वहां पर तान दिया है, खिलाड़ी मौजूद हैं, लेकिन गेंद उनके सर के ऊपर से जाती हुई 6 रनों के लिए। ये देखिए फारूक भट्टी सर का इशारा, चली गई गेंद बाहर, 6 रन। जी हाँ, मैंने पहले ही कहा था कि कड़ा इम्तिहान होगा प्रतीक का, क्योंकि जब बाएं हाथ के बल्लेबाज होते हैं बाएं हाथ के गेंदबाज के सामने, तो कहीं ना कहीं बाएं हाथ के गेंदबाजों को काफी कठिनाइयां होती हैं उन्हें गेंदबाजी करने के लिए। और दूसरा बड़ा हिट आता हुआ ऋतिक के बल्ले से, डेड बॉल घोषित किया वहां पर अंपायर फारूक भट्टी सर ने। इसी बीच वहां पर प्रतीक ने फिर से तान दिया है वाइडिश लॉन्ग ऑन पर, और इस बार ऋतिक की पारी समाप्त। प्रतीक को मिलता हुआ पहला विकेट इस टूर्नामेंट का। अच्छी वापसी की वहां पर प्रतीक ने, देखने वहां पर 14 रन बनाए 5 गेंदों में। ऋतिक ने बहुत ही अच्छा काउंटर अटैक किया और अब आउट होकर पवेलियन की तरफ
लौट चुके हैं। देखना है नए बल्लेबाज कौन आते हैं। इस वक्त स्कोर है कुल 28 रन, 28 रन, 3 विकेट के नुकसान पर। ये देखिए नए बल्लेबाज है इस वक्त नीरज। और टीम के कैप्टन है स्ट्राइक पर अजय। ओहो ये देखिए प्रतीक की खास बॉल, वहां पर बल्लेबाज बीट हुए, डॉट बॉल। इसी के साथ तीसरे ओवर की समाप्ति। कुल रन बने हम यहाँ पर देखें तो 28 रन। आइए आगे के अंतिम 2 ओवर। तो आगे के 2 ओवर का आंखों देखा हाल आपको सुनाएंगे। जो पूरे भिवंडी शहर में है धूम मचा रहे, वो है संदेश वाखारे। थँक्यू राकीब. चला थोडं स्पीडअप करा. खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. वेळ थोडा कमी खर्च करा, कारण आज संपूर्ण दिवसाचा विचार केला तर 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी आवश्यकता आहे वेळेची. सो प्लीज थोडं कोऑपरेट करा. तर 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात 28-28. मात्र त्या मोबदल्यात 3 गडी बाद झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण पाहतोय पूनमचंद गुप्ता चषक 2021 संयुक्त स्पोर्ट गौरीपाडा यांच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन. अपाट मेहनत, अपाट कष्ट, वैभव वल्लड, रुपेश असतील, प्रवीण असतील यांच्या माध्यमातून. तर आता मात्र षटक क्रमांक 4. गोलंदाज सुफियान आलाय, सफवान आलाय. यस समोर नीरज आहे, सफवान बोलतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय. फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमा रेषा बाहेर. गुड शॉट, षटकार. अतिशय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची सुरुवात मात्र पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. फोर 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 4. षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर आलाय नीरजच्या बॅट मधून हा षटकार. नीरज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाज बोलतोय. यावेळेस हा बॉल एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय, षटकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू, त्यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला होता. डबल माइंड मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, मात्र झेल साठी प्रयत्न जे झाले ते प्रयत्न मात्र राहीलच्या माध्यमातून अपयशी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण चेंडू नंतर सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू, बॅटची कडा. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद.
चौथा आपण पाहतोय. त्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावा धावफलकावर 38 38 असताना मात्र नीरजला मैदान सोडावं लागतंय. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. नीरज बाद झाला. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर पाहूया सिद्धार्थ कशा प्रकारे फलंदाजी करेल. 38 धावा धावफलकावर जरूर आहेत. मात्र या ठिकाणावर नाही अजून चांगली धावसंख्या उभारण्यासाठी तुमच्याकडे 8 बॉल्स बाकी आहेत आणि त्यावर मात्र तुम्हाला काही चांगले फटके जरूर खेळावे लागतील. 5 षटकांचा सामना आहे. 50+ जाण्यासाठी प्रयत्न जरूर केले जातील. यावेळी चेंडूला पुढे ठेवला होता. एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये आवत असा संपर्क नाहीये. मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा अधिक काही एक नाही. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. जय गावदेवी विपक्षा PCC पडगा या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी चौथं षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस वेग पाहायला मिळतोय या बॉलवर. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालाय. 4 षटकाची समाप्ती. 39 धावा धावफलकावर आहेत. पहिली इनिंग कंप्लीट होण्याआधी टॉस साठी येणं खूप गरजेचं आहे. विक्ट्री स्पोर्ट विपक्ष आर्यन पिंपलकर या दोन टीम मध्ये पुढील मॅच आहे. तर चला टॉस साठी या. विक्ट्री स्पोर्ट टीमचे कॅप्टन त्याचबरोबर आर्यन पिंपलकर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचं अर्थातच 5वं षटक आहे. गोलंदाज प्रतीक येतोय. चला थोडं स्पीडअप करा. पाहूया प्रतीक कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. कारण पहिल्या 4 षटकांचा खेळ जो आपण पाहिला 4 षटकांमध्ये 39 धावा खर्च झाल्या आहेत. पहिलं षटक जे आपण पाहिलं 11 धावा आल्या होत्या. 1 गडी बाद झाला होता. तर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक जे आपण पाहिला अतिशय सुरेख फेकला गेला. फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या. तर चौथ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. आता मात्र 5वं षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. या धावसंख्येवर 5वा गडी बाद झालाय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बीट केलाय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. धावा मात्र धावफलकावर स्थिर आहेत. 4 नॉट. 40 धावा आपण पाहतोय. या षटकाच्या समाप्तीनंतर विक्टोरी स्पोर्ट विपक्ष आर्यन पिंपलकर या दोन टीम मध्ये टॉस उडवला जाईल. विक्टरी स्पोर्ट बॅटची कडा. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद होतोय. त्यानंतर विक्टरी
स्पोर्ट विपक्ष आर्यन पिंपलकर या दोन टीम मध्ये पुढील मॅच आहे. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या धावसंख्येवर मात्र स्कोर थांबलाय. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज 8व्या क्रमांकावरती गणेश आलाय. त्यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण पंच आमच्याकडे वळतायत. दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. या ठिकाणी राजूची दासी आहेत. नक्की त्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. राजू दादा विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. यावेळेस अप्रतिम चेंडू. बीट झाला फलंदाज. बीट झाला यष्टीरक्षक. बीट झाला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मात्र चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय बाईच्या स्वरूपात हा चौकार. धावफलक 4 ने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावर झाल्या होत्या. एक अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यावर बीट केलं होतं फलंदाजाला. एक वेगवान चेंडू आणि वेगाने मात्र फलंदाज बीट झाला होता. मात्र त्यानंतर यष्टीरक्षक चुकी करताना दिसून आला आणि त्याचं मात्र रूपांतर 4 धावेमध्ये झालं. यावेळेस अप्रतिम लौकिक अविश्वसनीय फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. तर आता मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नक्कीच आता मात्र अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ज्या धावसंख्येपासून नक्कीच फाईट करेल आई गावदेवी संघ. कारण आतापर्यंत धावा रोखल्या होत्या आणि त्यानंतर मात्र गणेश मैदानावर आला. गणेशच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू. त्यावेळेस बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. त्या षटकामध्ये अवांतर धावा देखील खर्च केल्या जातात. 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले. 1 विकेट पाहायला मिळाला तर एक चौकार आपण बाईकच्या स्वरूपात पाहिला होता. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस हा बॉल उडवलाय. मिस टाइम फटका. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल टिपलाय त्या ठिकाणी. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले आहे. 5 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 52 धावा झाल्या आहेत. 52 53 53 धावांचं लक्ष आहे. तर राजूदान हॅलो नाणेफेकी करून घ्यायची आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी राजू दादा आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विनंती असेल आपल्या शुभ असते हे दोघं संघनायक यांच्याबद्दल आर्यन स्पोर्ट्स आणि विक्ट्री. हॅलो नाणेफेकी राजू सरांच्या आणि पाहूया. नाणेफेकी जिंकलेली आहे राजू सर. आपण या तिथे आलात. आता अनुभव आहे. आपण पहिला सामना चांगला खेळलात. आता आपण नाणेफेकी जिंकणार. बॉलिंग बॅटिंग चांगलं आहे. बॉलिंग पण चांगलं आहे म्हणून समोरच्या कितपत रोखाल. 45 निश्चित स्वरूपात या आयोजनाबद्दल काय म्हणाल. चांगलं ऑर्गनाइज धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जर आपण नाणेफेकी असते आपल्याला खेळायचं असतं
आणि मला वाटतं की 15 वर्षापूर्वीचं क्रिकेट टीव्ही बघून करायचो, पण आता एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, सगळे आपल्याला बघतात, आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला फोन करून विचारतात. तर असं कधी काय घडलं तुमच्याबद्दल? विषय सुरुवात आयोजनाबद्दल सांगा. चांगलं आयोजन केलं, आम्हाला संधी दिली केलेला त्याबद्दल चालेल, बेस्ट ऑफ लक. तर मित्र हो, या ठिकाणी आपण वळूया आता समारोह. हा सामना 4 षटकांचा असणार आहे, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. वळूया आपल्या समारोहामध्ये. तिथे आहेत वखारे. थँक्यू बागुल सर. तर 52 धावा झाल्या आहेत. 53 धावांचं लक्ष उभं केलं या ठिकाणी. प्रथम फलंदाजी आपण पाहिली आहे गावदेवी टीमच्या माध्यमातून 52 धावा झाल्या आहेत. तर बीसीसी पडगा टीम समोर 53 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया रकीब अन्सारी याला. बहुत बहुत शुक्रिया संदेश वखारे. आइए दोनों ही सलामी बल्लेबाज को भेज रहे हैं प्लीज. बीसीसी पड़गा टीम के कैप्टन वसीम शेख. देखना है क्या बल्लेबाजी को यहिया आएंगे फिर तौसीफ आएंगे. देखना है इस बार सलामी बल्लेबाज में कुछ परिवर्तन देखने को मिलता है. वहां पर फरहान और बाबू आ रहे हैं. देखना है क्या फरहान और बाबू गेंदबाजी को कर पाएंगे अपने काबू में. और गेंदबाजी की शुरुआत देखने कौन करता है. पहला ओवर लेकर आ रहे हैं बासुराज और स्ट्राइक पर है इस वक्त फरहान और नॉन स्ट्राइकर एंड पर है बाबू. तो इस वक्त 53 रनों का लक्ष्य है. 53 रनों की चुनौती है बीसीसी पड़गा के सामने. मैच की दूसरी इनिंग की शुरुआत. ये देखिए पहली गेंद और स्विच हिट. हो क्या कमाल का शॉट खेला है वहां पर बल्लेबाज फरहान ने. मानो बिल्कुल घर से सेट होकर आए थे. आपको ये पहली गेंद पर स्विच हिट, इनका कॉन्फिडेंस लेवल कितना हाई है ये इससे पता चलता हुआ. हाँ बोलो अंजला. इसी बीच ओहो बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद गई थी फाइन लेग की तरफ. शॉर्ट फाइन लेग 1 रन. जी इस वक्त हंजला कुंगले ने बीसीसी को ऑल द बेस्ट का है, स्पेशली यहिया खुद को. थैंक यू वेरी मच हंजला कुंगले. इसी बीच स्कोर है 7 रन. फुल टॉस गेंद देखना है वहां पर. फुल टोल कर मारा है बल्लेबाज ने. ओहो नो बॉल. बीमर को कहते हैं ना करेला ऊपर से नीम चढ़ा. नो पर आया चौका और इन 5 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रनों पर पहुंचा है. बहुत ही कमाल की बल्लेबाजी, बिल्कुल काउंटर अटैक करती हुई. वो कहते हैं ना ईंट का जवाब पत्थर से, ना कि गोली का जवाब तोप से दे रही है इस वक्त बीसीसी पड़गा. केवल 2 बॉल हुए पहले ओवर के और 12 रन बना लिए वहां पर बीसीसी पड़गा ने. फ्री हिट की गेंद फुलटा सर से बेच दिया है. फाइन लेग के ऊपर से शेयर करने के लिए 6 रन. और स्कोर इस वक्त
दौड़ता हुआ 18 रनों पर पहुंचे। काफी तेज गति से रन बनाते हुए इस वक्त बीसीसी पड़गा के बल्लेबाज। लगता है इन्हें जल्दी घर जाने की घाई है। बहुत ही आक्रामक बल्लेबाजी हम देख रहे हैं उनकी। देखना वहां पर बासुराज किस तरह से कमबैक करते हैं। अब तक तो बिल्कुल धावा बोला है उन पर बल्लेबाजों ने। जी हां, बाबू ने तो बिल्कुल इस वक्त अपने काबू में करके रखा है गेंदबाज को। देखना है क्या बासुराज अपनी गेंदबाजों का जलवा दिखाएंगे अगली गेंदों में। इसी बीच लोअर फुल टॉस थी, इस बार लॉन्ग ऑन की दिशा में तान दिया और बाबू की पारी समाप्त। अच्छा कमबैक करते हुए वहां पर बासुराज। बिल्कुल है, एक हमारी एक तुम्हारी नहीं, दो बाबू की और एक बासुराज की। 18 रनों पर लगता हुआ पहला झटका इस वक्त बीसीसी पड़गा को। नए बल्लेबाज हैं तौसीफ शेख, वसीम शेख के छोटे भाई हैं। देखना है तौसीफ शेख क्या कहते हैं। भाई तू अपना अपना देख। तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए आए हैं। फिलहाल नॉन स्ट्राइकर एंड पर रहेंगे। स्ट्राइक पर एक बार फिर से आ जाएंगे फरहान, जिन्होंने सिक्सर से अपना खाता खोला था। इसी बीच वहां पर तान दिया फरहान ने। हो ये देखिए मिस जज बहुत पहले आगे निकल आए थे खिलाड़ी और गेंद चली गई उनके सर के ऊपर से 4 रनों के लिए। और इस वक्त स्कोर है 22 रन, 22 रन। वहां पर मानो अपने जाल में फंसा लिया था बासुराज ने, लेकिन फील्डर का साथ नहीं मिला। इसीलिए तो कहते हैं ना, सबका साथ सबका विकास। साथ नहीं मिलेगा तो फिर आपका विकास कैसे होगा। इस वक्त कुल रन बने हैं 22, 22 रन, 2-2 फिगर में है स्कोर। फिर से स्विच हिट, लेकिन इस बार नाकामयाबी हाथ लगी वहां पर बल्लेबाज फरहान के। इसी के साथ डॉट बॉल और पहले ओवर की समाप्ति। इस वक्त कुल रन बने 22, 22। बिल्कुल बहुत ही हाजिर जवाब पेश किया वहां पर बल्लेबाजी में बीसीसी के बल्लेबाजों ने। खासतौर पर हम बात करें तो बाबू ने 3 गेंदों में 10 रन बनाए और फरहान अभी तक नाबाद है 4 गेंदों में 11 रन बनाकर। देखिए समय के लिए सहयोग करना है प्लीज। जय गांव देवी स्पोर्ट समय के लिए कोऑपरेट करें प्लीज, क्योंकि आज के दिन पूरे 8 मुकाबले खेले जाने हैं। इसके बाद के बाकी मुकाबले 4-4 ओवर के खेले जाएंगे। खेलने वाली सभी टीमें सुन ले प्लीज। इसके बाद के सभी मुकाबले 4 ओवर्स के खेले जाएंगे। दूसरा ओवर लेकर आ रहे इस वक्त गेंदबाज गणेश और उनका सामना करेंगे तौसीफ शेख। ये भी बाएं हाथ के बल्लेबाज है। यही कारण है कि अब ऑन साइड की फील्ड को काफी तरह कस लिया गया है। गणेश पहली गेंद लेकर दूसरे ओवर की। ओहो गति में परिवर्तन। वहां पर बैठक स्ट्रोक खेलना चाहते थे तौसीफ शेख, लेकिन पूरी तरह से बीट हुए। डॉट बॉल। ये देखिए फरहान अब उनसे कुछ बातचीत करने के लिए गए हैं। देखना है उनकी बातचीत का कितना असर होता है। अगली गेंद वहां पर गणेश की। इस बार अच्छी गेंद, सम्मान दिया था बल्लेबाज ने, हल्के हाथों से खेला और 1 रनों की मदद से वहां पर अपना खाता खोलते हुए इस वक्त तौसीफ शेख और स्कोर आगे खिसकता हुआ 23 रन, 23 रन। लॉस्ट ऑफ 1 विकेट्स, 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद गणेश की। इस बार फिर से गति में परिवर्तन। अंतिम समय में अपने बल्ले को रोका वहां पर बल्लेबाज फरहान ने। देखिए बहुत ही कमाल की गेंदबाजी हम देख रहे हैं गणेश की। बिल्कुल रफ्तार नहीं दे रहे हैं बल्लेबाजों को बड़े शॉट खेलने के लिए।
अब तक उन्हें पड़ नहीं पाई है इस वक्त बीसीसी पड़गा के बल्लेबाज, इसीलिए बड़े स्ट्रोक नहीं जड़ पाई है। अगली गेंद गणेश की। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश हेलीकॉप्टर के अंदाज में, लेकिन सही तरीके से हेलीकॉप्टर उड़ा नहीं पाए खिलाड़ी, बीच में आए और 1 रन पूरा हुआ। इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ आगे 24 रन। स्ट्राइक पर एक बार फिर से आते हुए तौसीफ शेख। इसी बीच वहां पर तौसीफ ने उठाकर खेला है कॉर्नर की दिशा में और तौसीफ की पारी समाप्त। गणेश ने भी अपनी टीम को सफलता दिलाई है, दूसरा झटका लगता हुआ इस वक्त अगर हम देखें तो बीसीसी पड़गा को तौसीफ कुछ कर नहीं सके, केवल 3 गेंदों में 1 रन बनाकर अब निराश कदमों से पवेलियन लौट रहे हैं। ये देखिए अब बल्लेबाजी को आ रहे हैं यहिया खोत। अब अच्छी वापसी कर रही हम देखें तो जयगांव देवी स्पोर्ट बहुत ही कमाल का मुकाबला हम देख रहे इस वक्त। श्री पूनम चंद जी गुप्ता चषक 2021 में आज के दिन का दूसरा मुकाबला, और मैं समझता हूं बिल्कुल कांटे की टक्कर होने जा रही है। बिल्कुल मैच में रोमांच बढ़ता हुआ। फिलहाल नॉन स्ट्राइकर एंड पर रहेंगे और स्ट्राइक पर रहेंगे फरहान। गणेश की अगली गेंद, फिर से गति में परिवर्तन, ऑन साइड में खेला था डेप मिड विकेट की दिशा में, केवल 1 रन बनता हुआ और इस 1 रन की मदद से स्कोर है 25 रन 25 रन। आधा अर्धशतक हो चुका है इस वक्त बीसीसी पड़गा का। ये आखिर के 3 ओवर में क्या कुछ पलटवार होगा या कोई फिर चमत्कार होगा, ये सब आपको बताएंगे। बच्चों को पसंद है कैंडी, आइए माइक पर वखारे सैंडी। थँक्यू रॉकेट. 25 धावा धावफलकार झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झाल्यानंतर आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत 28 धावा. गोलंदाज उमेश येतोय, भूमेश येतोय. षटकातील पहिला बॉल भूमेश बोलतोय. आज बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. काउ कॉर्नर रिझर्व मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अजूनही 17 बॉल्स मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. वेग भरपूर पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र एक चांगला टप्पा देखील अपेक्षित असेल, कारण दोन्ही बॉल जे आहेत फुल टॉस पाहायला मिळाले. भूमेश गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेचा बॉल भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये. एक चुकीची निवड म्हणावी लागेल या फटक्यामागे, कारण चेंडू सोडून दिला होता आणि चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. चांगलं षटक आतापर्यंत भूमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हर्षद चुकी करतोय. मात्र एक पेक्षा आधी एक काही एक नाही. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू, या वेळेचा फटका चांगला आहे.
चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. येतोय चौकार. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकाची सुरुवात तर अप्रतिम झाली. आतापर्यंत चांगलं षटक फेकलंय मुंबईने. फक्त 6 धावा खर्च केल्यात. मात्र या बॉलवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकले जाते. 53 धावांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बीसीसी पडगा टीमच्या माध्यमातून 31 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या अव्वलेचा बॉल उडवलाय. चेंडू आवत आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 31 धावा झाल्या आहेत. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 22 धावा. 12 चेंडू 22 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सबवन मैदानाच्या आतमध्ये येतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्या 12 चेंडूवर बीसीसी पडगा टीमला बनवायचे आहेत 22 धावा. हे षटक खूप महत्वाचं असेल कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. गोलंदाज गणेश याला कंटिन्यू ठेवलाय कारण षटक क्रमांक 2 भरपूर चांगलं फेकला होता. गणेशने फक्त 3 धावा खर्च केला होता. 1 गडी बाद देखील केला होता. हे लक्षात घेता मात्र संघनायकाने गणेशला कंटिन्यू ठेवलाय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. स्लोवरचा वापर. मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावा मात्र या ठिकाणावरनं रोखाव्या लागतील कारण अजूनही 21 धावा बाकी आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत बीसीसी टीमला 21 धावा. टॉस बॉल. प्रहार झालाय. अप्रतिम फटका. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या खुद समोर आहे आणि त्याला जर तुम्ही फुलटॉस बॉल हात आलाल तर समोरच तुम्हाला परिणाम दिसून येतील. षटकार आलाय आणि आता मात्र समीकरण जे आहे थोडं सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण येणारे 11 चेंडू आणि आसिफ रंगरेज मला सांगतायत 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्लोवरचा वापर. यावेळेस हर्षलला जेल खाली. जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. पुन्हा एकदा बिगेटसाठी प्रयत्न जरूर झाले फलंदाजाच्या बॅटमधून. मात्र यावेळेस फटक्यामागे तेवढी ताकद जोखता आली नव्हती. चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. जेलच्या स्वरूपात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झाला. चला थोडं स्पीडअप करा. नवीन येणारा फलंदाज आपण त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी आवश्यकता आहे वेळेची. सो प्लीज थोडं कोऑपरेट करा. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता.
गणेश गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक हर्षल त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. यस वसीम संघाच्या संघाने मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघाला आवरावं लागेल, संघाला सावरावं लागेल. वसीम पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळेस नो बॉल. यस खेळपट्टी सोडून चेंडू बाहेर हात आला होता. फारुख बडी सरांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय आणि यापुढील चेंडू फ्री हिट आहे. 40 धावा धावफलकावर झाल्यात. गणेशने षटक क्रमांक दुसरा भरपूर चांगलं फेकलं होतं, मात्र या षटकामध्ये त्या लयमध्ये दिसून आला नाहीये. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये, कारण अवांतर धावा देखील खर्च झाल्या आहेत आणि त्याचबरोबर एक षटकार देखील आपण पाहिला या षटकामध्ये. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीपवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. 41 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणावर दोन्ही टीम्सला. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेट केलं जात आहे फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव केलाय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेशच्या माध्यमातून. या 7-12 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. गणेश गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील चांगला बॉल म्हणावा लागेल, कारण बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. मात्र मिसफील्ड झाली आणि त्यानंतर मात्र एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं गेलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालंय. 4 षटकाची समाप्ती धावा धावफलकावर आहेत. 43 43 धावा झाल्या आहेत. आता मात्र उर्वरित 6 बॉल्स 10 रन्स काढायच्या आहेत. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असं समीकरण आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. तर शेवटचं अंतिम षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येईल, कारण शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 10 धावा. ऑन करत राहायचं आहे. वेल थोडा कमी खर्च करा. शेवटचा कॉल दिला जातोय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की वेले संदर्भात थोडं भान असू द्या. वेल थोडा कमी खर्च करायचा आहे. यानंतर मात्र सर्व सामने तुम्हाला 4 षटकांचे पाहायला मिळतील आणि 4 षटकांमध्ये निश्चितच 20 मिनिटाचा अवधी सेट केला जाईल. 20 मिनिटाहून अधिक जर कोणी टाइम खर्च करतोय तर त्याला पॅनलाइज केलं जाईल. देवेंद्र जाधव वेलकम. देवेंद्र जाधव यांचं शुभ आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचं षटक अंतिम षटक आणि विजयासाठी पीसीसी पडगा टीमला बनवायचे आहेत 10 धावा. अमरलाय संघाच्या संघनायकाने अमरवर विश्वास दाखवलाय, तर त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का पाहूया. अमर समोर मात्र बीसीसी टीमचा संघनायक वसीम आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल दूर कुठेतरी. 6 धावांसाठी षटकार. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असं समीकरण होतं, मात्र पहिल्याच बॉलवर सामन्याचं चित्र बदलून टाकलं या ठिकाणी वसीमने, कारण पहिल्याच बॉलवर वसीमच्या बॅट मधून आलाय षटकार आणि आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. वेलकम सुनील. षटकातील पुढील चेंडू यावेळेस सुरेख ड्राइव्ह. गॅप शोधले. चेंडू गॅप मधून फरार होतोय. पाहूया एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलाय हा चेंडू आणि अशा प्रकारे बीसीसी पडगा टीम या ठिकाणी विजयी होते. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय गावदेवी. वेलकम देवेंद्र जाधव. वेलकम सुनील.
स्वागत आहे आपलं.